हांव सुभाष केरकर, आमच्या मदीं आसा SK जाधव आनी आमच्या मदीं ज्येष्ठ आमचे आसा उपासो गांवकर साहेब. तर तशेंच आमच्या मदीं बाकी इतर कार्यकर्ते आनी इतर जाणकार लोक हांगासर सगळे आमचे कार्यकर्ते येयल्ले आसा. तर सगळ्यात पयलीं पत्रकार बंधूंचे स्वागत करता. आनी ही जी आयची पत्रकार परिशद आसा ती जो सुप्रीम कोर्टान जो निर्णय दिला 1 ऑगस्टाक आनी SC ST हेंका क्रिमी लेयर लावपाची रिजर्वेशनान हो जो निर्णय दिला, ह्या निर्णयाक पूर्णपणे आमी गोंयांतल्यान संपूर्ण गोंयची जनता म्हणजे SC ST मधल्यान संपूर्ण SC ST समाज हेका विरोध करता हे सांगपाक आमी हांगासर ही आजची पत्रकार परिशदेचे आयोजन केला. आनी हेजो विरोध कित्या खातीर, तर हेजो विरोध करपाची काही कारणां आसा. आनी हो जो जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या जजांनी 7 जजांनी दिल्लो आसा तितून एक जी लेडी जज आसा तेंच्यांनी हो निर्णय अगेन्स्ट दिला आनी बाकीच्या सगळ्या 6 जजांनी हो निर्णय क्रिमी लेयर SC ST लावची असो दिला. तर हो जो निर्णय सुप्रीम कोर्टाचो आसा तेजो आमी पूर्णपणे विरोध तर करताच, पण ह्या निर्णया मागची जी भूमिका आसा, जी आता स्थापन जाल्लो सरकार BJP सरकार आसा आनी नरेंद्र मोदी जो मुख्य पंतप्रधान जाल्लो आसा, तर हेंची ह्या सरकारची जी भूमिका आसा ही संशयास्पद आसा. कारण ही भूमिका जी तेंच्यांनी आपणायला त्या भूमिकेसून आमकां दिसता की आमकां कसलोच तेंच्यांनी न्याय दिवंक ना, तर आमचेर हेजेर फुडलो अन्याय करपाची ही वाटचाल तेंच्यांनी सुरू केल्ली आसा अशें आमकां दिसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान जेन्ना आमकां रिजर्वेशन हे लागू केल्ले SC ST, तेन्ना आज आमच्या खबर आसली की देशभरान जवळ 6500 जाती रेकॉर्डेड जाती आसा. आनी ह्या जातींक वेगवेगळ्या जातींक डिवायड करून आमच्या देशाचेर म्हणटा तशें आमचो खूब देशाची हानी जाल्ली आसा. आनी ह्यो खंय तरी डिव्हिजन थांबचे, हे डिव्हिजन बंद पडचे, तेका लागून बाबासाहेब आंबेडकरान खूब प्रयत्न केले आनी तेणे ह्या SC आनी ST एक शेड्यूल केले, एक वर्गान हाडले, एक शेड्यूल करून एक तेंका तेंची परिस्थिती, त्या टायमाचो तेंचो सामाजिक तेंचो जो स्तर, ह्या सगळ्या स्तरा वरसून तेंका एका शेड्यूल करून एक ग्रुपान हाडले. आनी तो जो ग्रुप आसा त्या ग्रुपाक तेणे SC ST अशें नाव दिले. तितून कितल्योश्योच जाती येयल्यो, शेकड्यांनी तेतून जाती जाल्यो, पण आयज हे सगळे SC ST आपणाक स्वताक एक म्हणून घेतात. हे खंय तरी ह्या सरकाराक दुखता आनी तेका लागून ही सरकारान तेंच्या SC ST मधल्यान आनीक तेंका डिवायड करून डिवायड अँड रूल पॉलिसी ही तेंच्यांनी आपणावपाची ठरयला. ही अत्यंत चुकीची गजाल आसा. कारण हो जो जातीचो जो एक फाल्यां तेंच्यांनी म्हटला की क्रिमी लेयर लायतले आमी, म्हणजे दाखोवप की तुमकां आमी कितें तरी बरें करता, पण नेमकें तशें करप ना, तर तेजे विरोधाभासचें काम करप, ही आयज पर्यंतची ही सरकारची पॉलिसी आसा. हे आमी जाणून घेतलेले आसा. आमी मुख्यतः सरकारच्या विरोध म्हणून करिना, पण शेवटी अश्यो ज्यो चुकीच्यो जेन्ना पॉलिसी करप हेजे आमी निषेध करता. हो जो निर्णय सुप्रीम कोर्टान जो दिल्लो आसा हो निर्णय आमकां मान्य ना. आनी ह्या निर्णयाच्या विरोधान येणाऱ्या 21 तारखेर पूर्ण देशभरान भारत बंदचे जे भारत बंद जो पुकारला, त्या भारत बंदाक सुद्धा आमचो जाहीरपणान सपोर्ट आसा हे सांगपाक आमी आयची पत्रकार परिशद हांगा आपयला. आनी तेका लागून हांव आयचे हे जे निर्णय दिला सुप्रीम कोर्टाचो हो अत्यंत चुकीचो निर्णय आसा. आनी ह्या निर्णया वरसून आमकां एक समजा फाल्यां एक उदाहरण म्हणून मुद्दाम सांगता, एक जर भुरग्याक फाल्यां जर समजा SCन आमच्या हांगासर गोंयांत 5 जाती आसा, STन 3 जाती आसा, गावडा कुणबी वेळी, तर फाल्यां एक समजा गावडांक
चड हे मेळटा, बेनिफीट मेळटा म्हणून कुणबीन दिवपाचो जर प्रयत्न केलो आणि फाल्यां त्या पोस्टाक जर समजा एखाद्या पोस्टाक तो तितूनलो मनीस जर एलिजिबल ना जाल्यार तो पोस्ट आसलो तसो परत तो जनरल जातलो. हे अन्याय आसा आणि तेका लागून तो एससीचो पोस्ट एसटीचो पोस्ट तेंकाच मेळपाक जाय, त्या कम्युनिटीकूच मेळपाक जाय. तेका लागून हे जे क्रिमी लेयरचो जो मुद्दो घेतला किंवा क्रिमी लेयर लागोवपाचो जो निर्णय जो सुप्रीम कोर्टान दिला हे मुळात चुकीचो आसा. आणि सुप्रीम कोर्ट कायदो करपाचें काम सुप्रीम कोर्टाक ना. आमचे जे आज हेच्या पयलीं खूब डिस्कशन जाले, गांवकर साहेबान सुद्दां सांगले, पण कायदो करपाचें काम हे सुप्रीम कोर्टाक ना. ते काम आसा लेजिस्लेचराक, ते स्टेटाचें काम आसा. ते काम आहे सुप्रीम कोर्ट आपूण आपल्या हातीन घेऊन हो लोकांचेर अन्याय करपाचो जो षडयंत्र चालला. माननीय सुप्रीम कोर्टाचे काही वकील आहेत, डिफरंट हायकोर्टाचे राज्याचे वकील आहेत. त्या सर्वांनी मिळून एक माननीय महामुनीम राष्ट्रपती मुर्मू यांना एक सर्वांच्या मतीने एक निवेदन दिलेलं आहे. ते आपल्या समोर गोवा पत्रकारांसमोर मी मराठीत वाचतो, आपण ते समजून घ्यावं ही आपल्याला मी विनंती करतो. माननीय द्रौपदी मुर्मू महामहिम राष्ट्रपती भारत सरकार. विषय आहे अनुसूचित जाती आणि जमाती यामधील उपजातीमध्ये अ ब क ड अशी एबीसीडी अशी उपवर्गीयकरणाचे सुप्रीम कोर्टाने राज्यांना अधिकार देऊन त्यामध्ये क्रिमी लेयरचा आधारावर आरक्षणाची व्याख्या केल्याबाबत सन्माननीय महोदय 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग सिव्हिल अपील क्रमांक 2317/2011 या केसमध्ये राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी अनाकलनीय असणारा निर्णय दिला आहे. हा निर्णय पेज नंबर 565 पानाचा. या निर्णयामध्ये प्रत्येक न्यायाधीशाने आपला निर्णय वेगळा देऊन प्रत्येकाच्या स्वतंत्रपणे आपले मत मांडले आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती विक्रम नाथ, सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज शर्मा यांनी स्वतंत्र निर्णय लिहिल्यानंतर कन्क्लुडिंग जो निर्णय न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी लिहिलेला आहे. या निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करणं संविधानिकरित्या अनुज्ञेय आहे. क्रमांक 565. क्रिमी लेयरची जी ओळख करणे घटनात्मक दृष्ट्या अनिवार्य असलं पाहिजे हे पान क्रमांक 565. तसंच आरक्षण हे केवळ पहिल्या पिढीपर्यंत किंवा एकाच पिढीपर्यंत मर्यादित असायला पाहिजे. हा जो जजमेंट आहे ते पान क्रमांक 562. आरक्षण हे केवळ पहिल्या पिढीपर्यंत किंवा एकाच पिढीपर्यंत मर्यादित असायला पाहिजे. पान क्रमांक 565. क्रिमी लेयरचे तत्व अनुसूचित जाती व जमातींना ही कायद्याची योग्य स्थितीनुसार लागू आहे. अनुसूचित जाती जमातींना लागू होणारे क्रिमी लेयरचे निकष हे ओबीसी निकषापेक्षा वेगळे असतील. परिच्छेद 296(7) राज्याने आरक्षणाचे फायदे जास्त कुणाला मिळाले हे प्रमाणित केले पाहिजे. परिच्छेद 296(3) क्रिमी लेयरचे तत्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींनाही लागू होते, जे कायद्यानुसार योग्य आहे. परिच्छेद 296(7) राज्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील क्रिमी लेयर निश्चित करण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे. परिच्छेद 295. अशा प्रकारे हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलेले आहे. पत्रकार बंधूंनो, पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग सिव्हिल अपील जे 2317/2011 या केसमधील 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयावरील
वरील काही ठळक बाबी या भारतीय संविधानातील आरक्षण या संकल्पनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा असून घटनेची पायमल्ली करणारे आहे. सुप्रीम कोर्टाचं काम हे भारतीय संविधानाचं रक्षण करणं व भारतीय संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालतो की नाही हे पाहणं आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा वरील निर्णय हा पूर्णपणे संविधानाचं कलम 241, कलम 16(4) व कलम 16(4)(a) ची मूळ संरचनाच नष्ट करणारे आहे. आरक्षणाची मूळ संकल्पना भारतीय समाजातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या उपेक्षित असलेल्यांसाठी प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त करून देणं होय. आरक्षण म्हणजे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, परंतु सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशाने कोणत्या आधारावर वरील केसमध्ये निर्णय घेतला ते कळायला मार्ग नाही. मात्र असे झाल्याने या देशातील अनेक पिढ्यांचं भविष्य भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी ज्या प्रकारचं होतं त्या प्रकारचं पुन्हा निर्माण होईल. त्यामुळे आपण सदर निर्णयाला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये संसदीय कायदा पारित करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बाजूला सारावे अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला नॅशनल लेवल SC आणि ST, जो SC हा 15% समाज आहे, ST हा इंडिया लेवलवर 7.5% समाज आहे. आज जो आपल्याला या समाजाचा जो काय थोडाफार जी उदरगत झालेली आहे एज्युकेशनल, सोशली, एम्प्लॉयमेंट, पॉलिटिक्स यामध्ये जी काय आज थोडाफार डेव्हलपमेंट दिसतो गेल्या 70 वर्षामध्ये, त्याचा जर आपण विचार केला तर पुन्हा पहिले दिवस जे 3000 वर्षाचा जो काळ SC आणि STचा जो सर्व गुलामीचा जो काळ होता तो काळ पुन्हा यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आम्ही हा जो जजमेंट आहे त्या जजमेंटला ज्या आमच्या नॅशनल लेवलला जो विरोध होत आहे आणि आदरणीय सुप्रीम कोर्टानं तो मागे घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 कलमानुसार SC आणि ST समाजाला जे रिझर्वेशन दिलं त्याच्यामध्ये कुठल्याही कलमामध्ये जी 395 एकूण कलम आहेत राज्यघटनेची, त्याच्यामध्ये आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 आणि इतर जे आर्टिकल आहेत त्यामध्ये कुठेही ज्या आर्टिकलमध्ये तिथे कुठेही SC साठी क्रिमिनल लेअरची ही व्याख्या केलेली नाही. हे सर्व लोकांपर्यंत जावं आणि त्यांना हा जो निर्णय आहे तो हा किती चुकीचा आहे तो निर्णय त्यांनी रद्द करावा आणि जेणेकरून आम्हाला जे रिझर्वेशन मिळत होतं ते अबाधित राहावं. पत्रकार बंधूंनो, आयचो हो जजमेंट आसा न्ही, हो जजमेंट 1 ऑगस्टाक पारीत केल्लो, ताजेर डिस्कशन करपाक हो आमकां कित्याक बरो आसा कसो वायट आसा हो आमी पळोवपा खातीर हांगा जमलेले आसा. आनी जे नॅशनल लेवलाचेर ताजो जो विरोध जाता ते विरोधाक सपोर्ट करपा खातीर आमी हांगा जमलेले आसा. आतां प्रत्येक जजमेंटाक जर समज 7 जजाचे कॉन्स्टिट्युशनल बेंच आशिल्लो ताजे 6 जजांनी अशें रिकमेंड केल्लें आसा की क्रिमिनल लेयर हो SC ST लागपाचो. आणि दुसरी गोष्ट म्हणल्यार जी क्लास आसा तातूंतच सब क्लास करपाचे. आतां हे कितें पर्यंत बरोबर आसा कॉन्स्टिट्युशनल जेन्ना ह्या जजमेंटाचे सगळे आमी बारकायेन वाचन केलें तेन्ना तेणी जे आर्टिकल हांगा नमूद केल्ले आसात 341, 366 हाजी जर समज आमी बारकायेन पळयले जाल्यार स्टेटीक जे कोणाक इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन करपाचो अधिकार आसा, क्रिमिलेयर करपाचो खंयच ह्या कॉन्स्टिट्युशनात खंयच म्हटलेलें ना. आणि क्रिमिलेयर करता आसतना आर्थीक बाजूचेर हे रिजर्वेशन दिल्लें ना. आर्थीक बाजूचेर जे रिजर्वेशन दिल्लें आसा न्ही ते ESWक दिल्लें आसा. आणि हे जे रिजर्वेशन दिल्लें आसा हे रिजर्वेशन सारखे सोशल जे आमचे लेवल आसा न्ही त्या सोशल लेवला लागून दिल्लें आसा. कारण तुमकां एक उदाहरण दिवचें जर समज जालें जाल्यार एक ST किंवा SC भुरग्यान जर समज एक दुकान घातलें आनी तें दुकान बरें चलता आनी तो पयसुकार जालो जर जाल्यार त्या दुकानाक ताज्या जाती वयल्यान नांव पडटा.
परंतु तेच दुकान जर समज अनरिझर्व कोणी जर समज घातलें जाल्यार तें दुकान तें अमक्या ताच्या नांवान वता. म्हणजे ही जी अस्मिता किंवा जे डिफरन्सीस आसात न्ही हे जो पर्यंत ह्या समाजांतल्यान नश्ट जायना तो पर्यंत हे रिझर्वेशन म्हणटात किंवा रिझर्वेशन तुमकां इक्वल मेळटात किंवा एक पिढीन घेतलें किंवा दुसरी पिढीक मेळना म्हणटात हे चुकीचें आसा. कारण एकाच घरान एक भाव कमी पयशेकार आसपाक शकता, एक भाव बारीक पयशे म्हणजे सर्व्हिस केल्लो आसता, परंतु ताका संबोधीत करता आसतना जे पयशेकार आसा त्या भावाकच बी जातीचेर संबोध करतात आणि जो कमी आसा ताकाय जातीचेर संबोध करतात. म्हणजे विशमता जी आसा म्हणजे जातीची आणि ही जात विशमता नष्ट जो पर्यंत जायना तेन्ना हो जो जजमेंट आसा न्ही तो जजमेंट आमकां लागू करची न्ही अशी आमची जी पळय नॅशनल लेवलाचेर हो मुवमेंट आसा त्या मुवमेंटाक आमचो गोंयकारांचो सपोर्ट आसा आणि हो जो जजमेंट आसा ताचेर रिव्यू जावचो, ह्या जजमेंटाचेर परत विचार जावचो आणि हो जजमेंट आसा तो जजमेंट न करपा खातीर जे पार्लमेंटान जे पावल उचलपाक जाय ती पावल उचलची आणि हो जजमेंट आसा तो आयदर फाटी घेवचो किंवा नलिफाईड करचो. खासदारांक निवेदन दितले खासदारांक ह्या निवेदन आमी राष्ट्रपतीक दिल्ले दितले आता हे दितले सगळे हांचे स्टेटीचे सपोर्ट घेवन किंवा सगळे सपोर्ट करतात म्हणून आमी राष्ट्रपतीक दितले. संघटना आम्ही आता सर संघटनाचे म्हणून येऊन ना सगळ्या ऑल गोवाचे SC आणि ST म्हणून आम्ही सगळ्यांका एक हाक दिली आणि ह्याच्यावर एक थोडी भासाभास जावची आणि आमच्या पत्रकार बंधूच्या तर्फे हो जो निर्णय आहा तो गोयच्या लोकांक कळचो. हो सुप्रीम कोर्ट जजमेंट न्ही म्हणजे तो काय कोण ना फक्त पार्लमेंटात हय तुम्ही पळय म्हटले न्ही इट इज व्हेरी करेक्ट. आता जजमेंट ताणें कितें दिला करचो कोणी स्टेटीन करचो म्हणजे आता स्टेटीन करचो इज अ पॉलिसी मॅटर आणि इज अ पॉलिसी मॅटर म्हणल्या नंतर इट इज ओनली फॉर द पार्लमेंट किंवा लेजिस्लेचर. सुप्रीम कोर्टाचे फंक्शन जर समज आमी पळयले तर जाय जाल्यार आमी जर समज आमच्या कॉन्स्टिट्युशना प्रमाणे देर आर 3 पिलर. वन इज लेजिस्लेचर, वन इज एक्झिक्युटिव्ह आणि थर्ड वन इज ज्युडिशियरी. आता जो कायदो लेजिस्लेचर करता तो इट इज विदिन द मिनिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन पळोवपाची जबाबदारी ताजी आसता, कोणाची इंटरप्रिटेशन करपाची ज्युडिशरीची आसता. एक्झिक्युटिव्ह जो कायदो लेजिस्लेचरान केला तो कायद्या प्रमाणे ते सगळे एक्झिक्यूट करतात किंवा ना करतात आणि जर समज त्यांनी ते सर्क्युलर काढले किंवा त्यांनी ऑर्डर काढले त्यो ते बरोबर आसात किंवा ना हे इंटरप्रिटेशन करपाचे असता. पण जी पॉलिसी डिसिजन आसा ते पॉलिसी डिसिजन तुम्ही अशी पॉलिसी करात हो तो अधिकार तांकां ना, परंतु दे कॅन सजेस्ट इट. रिव्ह्यू पिटिशन घालू शकता सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन घालू शकता. आता आम्ही जे आमचे नॅशनल लेवलाचेर जे लिडर्स आसात ते रिव्ह्यू पिटिशन हो एक भाग जालो तुमी म्हणटात. पण जर समज राष्ट्रपतीचे इंटरव्हेन्शन जाली तर जावं जाय जाल्यार दॅट कॅन बी डायरेक्शन कॅन बी गॉन टू द चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जाल्यार रिव्हिजन पिटिशन घालपाचो प्रश्न येना न्ही. कित्याक जर समज राष्ट्रपतीन सांगलें तांकां कम्युनिकेट केलें वॉट एव्हर तुम्ही जे कितें केलां पळय न्ही ते तुमचे हाजे प्रमाणे ना, कॉन्स्टिट्युशना प्रमाणे ना किंवा हे ना, हाजे प्रमाणे जर समज आसा रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट डिसिजन प्रेसिडेंट तो बाबा तो निर्णय योग्य की अयोग्य असते प्रेसिडेंट सांगू शकना न्ही. प्रेसिडेंट आम्ही रिक्वेस्ट केल्ले आसा न्ही प्रेसिडेंटाक आम्ही रिक्वेस्ट केले नंतर इफ that matter is referred to the parliament, the parliament can defer it. Yeah, parliament. So पहिले रिव्ह्यू पेटिशन घालचे पडटा. No. किती आसा प्रेसिडेंट ओके प्रेसिडेंट कोण त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन. आता दुसरी गोष्ट म्हणजे कशी आसा तुम्ही सारखे पॉइंट आउट केले रिव्ह्यू पिटिशन इज अ मस्ट. आता रिव्ह्यू पिटिशन म्हणजे आता रिव्ह्यू पिटिशन जर समज जाले सेम बेंचा मेरेन वचपाक जाय किंवा लार्जर बेंचा मेरेन वचपाक जाय हे इट हॅज टू बी डिसायडेड. पण हांगा आमचो मुद्दो कितें आम्ही तात्काळ आम्ही राष्ट्रपती निवेदन दिले. आता निवेदन दिले नंतर दॅट निवेदन विल बी फॉरवर्डेड टू द पार्लमेंट वर तिगेले कितें आसा ते इफ दॅट इज नॉट एक्टेड ऑर ते वर्कआउट जालें ना देन द ओनली थिंग्स रिमेन्स विथ द रिव्हिजन पिटिशन तुमी म्हणटात. पण आमी आतां कितें आसा हे जे आसा पळय न्ही SC ST लोकांचे
रक्षण करपाचें किंवा जे पळय आमकां संरक्षण दिवपाचें आसा न्ही तें आमी आमचे कडेन राष्ट्रपती कडेन मांडलां बिकॉज राष्ट्रपती इज द हायस्ट पोस्ट ऑफ द कंट्री. दिसले न्ही दिवना ना हय हे सगळें नॅशनल लेवलार हे आमी फक्त ठराव घेवन तांकां सपोर्ट म्हणून नॅशनल. पण हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे ते कोणाला दिलं? राष्ट्रपतीला, आपल्या नॅशनल कमिटीने दिलं. मी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे जे काय दिलं तर त्यामध्ये कुठेही निषेध हा शब्द नाही. ऑनरेबल जजनी, सुप्रीम कोर्टाच्या जजनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णय आम्हाला मान्य नाही. SC ST ना तो मान्य नाही. एक झाले, हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला पाहिजे, पार्लमेंटमध्ये झाला पाहिजे. पार्लमेंटनं ते पाहावं की ऑल ओव्हर इंडियामध्ये SC STचं सोशली, एज्युकेशनली, एम्प्लॉयमेंट, पॉलिटिक्स याच्यामध्ये त्यांची किती उदरगत झाली. जातीनिहाय यामध्ये SC STच्या मध्ये जाती सुद्धा संपूर्ण दिलेल्या आहेत. हा जो आज जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्टेट वाईज जाती दिलेल्या आहेत सगळं, म्हणजे ते तुम्हाला कसं मिळालं वगैरे वगैरे. तर आमची एवढीच विनंती आहे. आणि त्या आज मी ते निवेदन जे वाचून दाखवलं तिथं आपण काय म्हटलं आहे, ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही किंवा आम्ही त्याला आमचं अहित आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं महोदयांनी महामहिम राष्ट्रपतीने स्पेशल एक अधिवेशन बोलवावं 1 किंवा 2 दिवसाचं, त्याच्यावर तिथं डिबेट व्हावी आणि त्यानंतर हा जो निर्णय आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टाला कळवावं की हे आपण जे केलेलं आहे ते बरोबर नाही. हे एवढी अशीच ही आमची विनंती आहे.